कामगार एकजुटीचा, कामगार हमारा ठेकेदार तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। कामगार हमारा ठेकेदार तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। कामगार हमारा ठेकेदार तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। पैसा हमारा राज तुम्हारा। नहीं चलेगा, नहीं चलेगा। महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ 2011 साली सुरू झाले। या मंडळाकडे एक स्वतंत्र निधी असतो। कोणतीही बिल्डिंग बांधली तर 1% या मंडळाकडे द्यावं लागतो, त्याशिवाय कंप्लीशन सर्टिफिकेट मिळत नाही। असा 2 वर्षापूर्वी 25,000 कोटी रुपये जमलेला होता आणि बंधन असं आहे की ती रक्कम कामगारासाठीच खर्च केली पाहिजे, परंतु कामगारासाठी खर्च करण्याच्या ऐवजी इतर कारणावरच ही रक्कम वापरली गेलेली आहे आणि कामगारांना प्रत्यक्षात लाभ मिळत नाही। आज सध्या 56 लाख बांधकाम कामगार आहेत आणि ते सगळे लायक आहेत प्रश्न सोडवण्यासाठी। तर त्याच्यासाठी त्यांनी या कामगारांना लाभ मिळू नये म्हणून कामगार जो ऑनलाईन अर्ज करतो तो अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे। खरं म्हणजे ई गव्हर्नन्स आहे, महाराष्ट्र पेपरलेस काम करायची भाषा करतात आणि बांधकाम कामगारांना मात्र स्वतःचा अर्ज करण्याचा अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यांनी सांगतात तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जावा। तर एकूण संख्या जी आहे 56 लाख, त्यांचे तालुके सेंटर्स कमी पडलेले आहेत, हजारो लोक उभा राहतात आणि त्या ठिकाणी फक्त 50 लोकांचं काम करतात आणि हजारो कामगारांना घरी जावं लागतं, आपलं काम होत नाही। सध्या इतर सगळं काम त्यांचं ठप्प आहे, तर हे पूर्ववत काम चालू झालं पाहिजे असं मुंबई हायकोर्टने 6 नोव्हेंबर 2024 रोजी आदेश केलेला आहे। पण हे महाराष्ट्राचं शासन मुंबई हायकोर्टचा निकाल सुद्धा पाळत नाही, मानायला तयार नाही आणि आज त्यांनी आमच्याशी काही चर्चा केलेली नाही। त्यामुळे नाईलाज असतो, आम्ही आंदोलन तर करूच, पण महाराष्ट्र शासनाच्या विरोधी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करू। सरकारचा कोण प्रतिनिधी तुमच्यापर्यंत आलाय का? नाही, आज कोण आले नाही। कोण आलेलं नाहीये। फक्त बांधकामासाठी काय म्हणजे काय चांगल्या योजना त्यांच्याकडे नाहीये? चांगल्या योजना आहेत पण त्याची अंमलबजावणी करत नाही। चांगल्या योजना आहेत, आरोग्यासाठी आहे, स्कॉलरशिप आहे, डॉक्टर MBBS साठी 1 लाख रुपये, इंजिनिअरिंगला 7,000 रुपये आहे, डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये आहे, सिझरिंग झालं तर 20,000 रुपये आहे, मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये आहे। पण या सगळ्यावर मिळून त्यांनी गेल्या वर्षी फक्त 600 कोटी खर्च केले आणि जे मध्यान्ह भोजन दिलं नाही वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये, त्या एका कंत्राटदारांनी 2,054 कोटी रुपये दिलेले। पोर्टल सुरू करून कामगारांना लाभ मिळावे, सगळे पेंडिंग अर्ज मंजूर करावे।